सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यातल्या वाळजे गावामध्ये आयोजित महाराष्ट्र केसरी राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली। या बुधवारपासून सुरुवात होते। महाराष्ट्र केसरी किताबासाठी कोल्हापुरातल्या गंगावेस तालमीचे 5 पैलवान त्यासाठी कसून मेहनत घेत आहेत। महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निमित्तानं त्या 5 पैकी 3 पैलवानांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। गंगावेस तालमीची पोरच भारी अशी कोल्हापुरामध्ये म्हण आहे। गंगावेशातल्या तालमीत मी सध्या आहे। माझ्या समोर तुम्ही बघतात हे जे मल्ल आहेत हे या तालमीमध्ये सराव करतायत आणि जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये याच तालमीतले अण्णा कोळेकर, माऊली जमदाडे, सचिन जामदार, योगेश बोंबाळे आणि विजय गुटाळे हे मल्ल महाराष्ट्र केसरीसाठी जात आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सुरुवातीला माऊली आपल्या सोबत आहेत। माऊली कशा पद्धतीने प्रॅक्टिस करतायत, माऊलीचा सराव कसा चालू आहे हे आपण विचारूया। माऊली, खूप 4:30 वाजल्यापासून प्रॅक्टिस चालू असते। खूप मेहनत घेतात प्रशिक्षक आमचे। सकाळी 4:30 पासून जॉगिंग असते आमची ग्राउंडवर, तिथून नंतर पीटी, मग वॉर्मअप, नंतर प्रॅक्टिस लढती असते। अनेक स्पर्धा तुम्ही खेळला असाल, अनेक मैदानामध्ये तुम्ही गेले, अशी किती मैदानं तुम्ही मारलेली आहेत, किती अनुभव आहे, किती वर्षे या तालमीत आहात तुम्ही? मला 10 वर्ष झाली इथं गंगावेस तालमीत। भरपूर मैदाने झालीत, स्पर्धा भरपूर खेळून। पुढचं लक्ष काय आहे? कॉमनवेल्थसाठी, ऑलिम्पिक, आता सध्या महाराष्ट्र केसरीसाठी आहे, त्याचीच तयारी जास्त चालू आहे। आपल्या तालमीला अनेक बक्षिसं आहेत, साधारण महाराष्ट्र केसरीची 10 गदा आहेत, तर यंदाची गदा येणार का? प्रयत्न तर करू आम्ही। 5 जण आहे गंगावेस तालमीतले, प्रयत्न प्रत्येक जण करणार गदा आणण्यासाठी। प्रयत्न करणार आहेत गदा आणण्यासाठी। अण्णा आपल्यासोबत आहेत, अण्णाशी आपण बातचीत करणार आहोत। अण्णा, कशा पद्धतीनं तुमचा सराव चालू आहे आणि आता लक्ष काय तुमचं असणार? आता सकाळी 4:30 वाजल्यापासून प्रॅक्टिस चालू आहे। कंटिन्यू 2-3 टाइम प्रॅक्टिस चालू आहे आणि आता महाराष्ट्र केसरीसाठी आम्ही कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त गंगावेस तालमीमधले दावेदार आहेत 5 जण आणि आम्ही आमच्यातर्फे पूर्ण प्रयत्न करणार आहे। प्रॅक्टिस किती तास चालते? वस्ताद असतील, प्रशिक्षक असतील, कुठला सराव करून घेतात तुमच्याकडून? आमच्याकडं नरके सर म्हणून प्रशिक्षक आहेत, वस्ताद विश्वास हरागुले आहेत। 4:30 ते 7 वाजेपासून सकाळी, पुन्हा संध्याकाळी 3:30 ते 5:30-6 वाजेपासून असं 2-3 प्रॅक्टिस चालू आहे। मॅटवरची कुस्ती, मातीवरची कुस्ती 2 विभाग आता पडलेले आहेत। कशा पद्धतीनं ही छोटी छोटी मुले असतील, तरुण असतील, प्रॅक्टिस चालू आहे आणि कसा रिस्पॉन्स देतात? आता कुस्तीला दिवस चांगला आल्यामुळं लहान मुलं पहिले 1-2-3 वर्षाच्या पाठीमागं कुस्ती अशी महाराष्ट्रातली समती काय झालते, पण आता कुस्तीला दिवस चांगला आले आहेत। कुस्ती लीग पुढं व्हायला लागले, ऑलिम्पिकला मेडल आली, त्यामुळे लहान मुलं खूप वाढायला लागले। सध्या काय महाराष्ट्र केसरीसाठी वैयक्तिक काय तयारी चालू केली? वैयक्तिक सगळ्यांचं कष्ट चालूच आहे आणि वैयक्तिक वस्ताचं सोडून सुद्धा 1 टाइम 2 टाइम प्रॅक्टिस जास्त करायचं। यंदा गदा आणणार? हो। महाराष्ट्र केसरीची गदा आणण्यासाठी हे 5 मल्ल सज्ज झालेले आहेत। विजय आपल्यासोबत आहेत, विजय गुटाळे, याच्याशी आपण बातचीत करणार आहोत। विजय, कशा पद्धतीने तयारी चालू आहे आणि किती तास सराव चालू आहे? सकाळी 4:30 वाजेपासून आम्ही प्रॅक्टिस चालू करतो। सकाळी रनिंग असते, सर आमचे असतात, नरके सर सकाळी 4:30 येतात, विश्वास हरगुले वाजतात आहेत आमचं, ते बी सकाळी 4:30 हजर असतात। मग आमची सकाळी रनिंग चालू होती, परत 6ला मी मातीमधून उतरलो आहे, 6ला आमची मातीमध्ये कुस्ती चालू होती, अशी 7 वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करतो। आता कुस्ती चालू होते 2 दिवसांनी, तुम्ही आता जाताय पुण्यामध्ये, तर सध्या काय डोक्यात चालू आहे? कितवी गदा तुम्ही आणणार आहात? किती जण तुम्ही दावेदार आहात? आम्ही आता तालमीतून सध्या 5 जण उतरलेलो आहे। आमच्याकडून वस्तांनी खूप प्रॅक्टिस करून घेतली, त्यामुळे आम्हाला असे आहे की आम्ही या वर्षी तालमीला गदा आणू शकतो। आमच्या पहिले जुने पैलवानांनी गदा आणली आहे, आता ह्यावेळी बी आम्ही गदा आणू, आमची इच्छा आहे अशी। यांचे प्रशिक्षक आहेत तानाजी नरके, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की सर, एकूणच तुमचा हा जो सराव आहे तर कुठल्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडून करून घेताय आणि तुमची काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? हे 2016ची जी महाराष्ट्र केसरी आहे त्यावेळी नक्की गंगावेस तालमीमध्ये गदा येईल। तसंच 6 महिन्यापासून आम्ही जे मातीतून खेळलेले आहेत त्यांची भरपूर प्रॅक्टिस झालेला आहे, जे मॅटवरनी सिलेक्शन झाले त्यांचं पण भरपूर प्रॅक्टिस झालेलं आहे। ही 2016ची गदा ही शाहू विजय गंगावेस तालमीत येईल नक्की। हो, शाहू विजय तालीम गंगावेश
म्हणजे कोल्हापुरात गंगावेश तालीम म्हणजे हीच ती तालीम की इथली पोरच भारी असतात असं म्हटलं जातं प्रत्येक गल्लीबोळामध्ये. माऊलीपासून विजयपर्यंतचे हे जे मल्ल आहेत हे आता सज्ज झालेले आहेत आणि 11वी महाराष्ट्र केसरीची गदा आणण्यासाठी हे सर्व मल्ल सज्ज झालेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही गदा या तालमीमध्ये आणली जाईल यासाठी ते प्रयत्न करतायत. रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर.